बघा रे, आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल, पहा पेन्सिलची किंमत किती आहे रे? एक पेन्सिल 3 रुपये 50 पैशाला आहे का नाही? हो. मग अशा किती पेन्सिल घेतल्या? 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या. किती घेतल्या? 3 डझन. एका डझनामध्ये किती असतात? 12. मग 3 डझनामध्ये 12 त्रिक 36. मग त्यानं पेन्सिली घेतल्या बघा, 36 पेन्सिली आहे ना. तर सर्व पेन्सिली 150 रुपयाला विकल्या. तर मग ह्या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला की तोटा झाला हे ओळखायचं आहे. 36 पेन्सिल विकत घेतल्या. एक पेन्सिल 3 रुपये 50 पैशाला आहे. 36 3.50ला 36ने गुणाकार करा. मग 36 गुणाकारामध्ये 3 रुपये 50 पैसे. मग आपण एक पाहता असा गुणाकार करूया. 6 शून्य 6 पंच 30 शून्य 3 18 3 21 3 शून्य 1 2 सोडून पॉईंट आहे. 1 2 सोडून पॉईंट दिलं तर मग 126 रुपये होतात. किती रुपये व्हायले? एक पेन्सिल 3 रुपये 50 पैशाला, तर 36 पेन्सिलीचे किती रुपये व्हायले? तर 126 रुपये. आता 126 रुपयात किती पेन्सिली घेतल्या त्यानं? 36 पेन्सिल घेतल्या. किती? मग त्या सगळ्या पेन्सिल विकल्या केवढ्यात? 150 रुपयात. म्हणजे जास्त पैशाने विकल्या. मग 150 रुपयामधून 126 रुपये वजा करा, त्याला फायदा किती झाला बघा. 24 रुपये नफा झाला. किती झाला? 24. त्याला